चला, सर्वांना नमस्कार. माझं नाव निशांत निरंजन आहे आणि मी एम्स नागपूरच्या एम-बी-बी-एस कोर्सचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आज आपण घेणार आहोत, जे आपलं चॅप्टर आहे आज डिस्कशनचा ते आहे आपलं थर्मोडायनॅमिक्स. आणि हे जे थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर आहे, हे आपला युनिट 5वं युनिट आहे एन-सी-ई-आर-टी मधला. ठीक आहे. आता याच्या अगोदर आपण याचे 5 पार्ट ऑलरेडी घेतलेले आहे. ठीक आहे. त्यांच्यामध्ये आपण पूर्ण जे चॅप्टर होतं ते कव्हर केलेलं होतं आणि जे वेगळे-वेगळे टॉपिक्स होते, या चॅप्टर मधले ते आपण घेतलेले होते. आजचा आपला मुख्य उद्देश आहे, की आपण जे समरी आहे चॅप्टरची ते घेऊ. ठीक आहे. एकदा आपण समराईज करू, की चॅप्टरमध्ये काय-काय होतं, काय-काय आपण शिकलेले आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण जे एक्सरसाइज आहे, या चॅप्टर मधली जे चॅप्टरचा नंतर एक्सरसाइज राहते, त्याचे सोल्युशन्स आपण बघू. ठीक आहे. चला. तर एकदा आपण हे बघून घेतो, की आपले जे ऑब्जेक्टिव्हज होते, ते आपण कोणते-कोणते कव्हर केले आतापर्यंत. सगळ्यात पहिले आपण बघितलेलं होतं, जे आपले टर्म्स राहतात. कोणते टर्म्स? एक आहे आपलं सिस्टम आणि सराउंडिंग्स. सिस्टम म्हणजे काय असते आणि सराउंडिंग म्हणजे काय असते, ते आपण ऐकलेलं होतं. मग त्याच्यानंतर जे वेगळ्या प्रकारचे आपले सिस्टम राहतात, बरोबर? कोणते-कोणते सिस्टम राहतात आपले? क्लोज सिस्टम, ओपन सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम. हे जे 3 आपले वेगळे प्रकारचे सिस्टम आहेत, त्यांच्यामध्ये काय आपला डिफरन्स राहते ते आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण हे समजलो, की इंटर्नल एनर्जी म्हणजे काय असते? वर्कचं काय कन्सेप्ट राहते जे आहे ते कसे रिलेटेड आहे, हे इंटर्नल एनर्जी आणि वर्क सोबत. आता एकदा आपण आपले बेसिक्स हे कव्हर केले, त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं होता? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि हे जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, याचा आपण स्टेटमेंट बघितला, की याचं कसं आपण स्टेट करतात त्याला आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला मॅथेमॅटिकली एक्सप्रेस केलेला होता. ठीक आहे, की जर हे तर ठीक आहे, की आपण कोणताही आपलं जे पॅरामीटर आहे किंवा फिनॉमिना त्याला आपण स्टेट करतो. पण त्याला जर आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्याचा मॅथेमॅटिकल फॉर्म बघावा लागेल. हे आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर मग आपण एनर्जी चेंजेस जे असतात, ते कॅल्क्युलेट केले. जे वर्क आणि हीट कॉन्ट्रिब्युशन्स राहतात केमिकल सिस्टममध्ये, त्याच्याबद्दल. मग याच्यानंतर आपण स्टेट फंक्शन्स बघितले होते. आता हे जे स्टेट फंक्शन्स आहे, हे आपले राहतात इंटर्नल एनर्जी म्हणजे यू आणि हीट एन्थॅल्पी म्हणजे एच याच्यामध्ये. याच्यानंतर आपण जे चेंज इन इंटर्नल एनर्जी आहे आणि चेंज इन हीट एन्थॅल्पी, हे जे 2 आहे यांना आपण कोरिलेट केला दोघांना. मग त्याच्यानंतर आपण ठीक आहे, तर हे जे 2 होते आपले चेंज इन इंटर्नल एनर्जी आणि चेंज इन हीट एन्थॅल्पी, हे दोघांनाही आपण कोरिलेट केला आणि त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटली मोजलं पण. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण जे आपले स्टँडर्ड स्टेट्स असतात, चेंज इन हीट एन्थॅल्पीसाठी जे आपले स्टँडर्ड स्टेट असतात, त्यांना आपण डिफाईन केला. एकदा ते डिफाईन झाले, तेव्हा आपण कोणते-कोणते बघितले होते? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ इव्हॅपोरेशन, है ना? हे सगळे जे आपले प्रोसेस राहतात, ते आपण बघितले होते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण एन्थॅल्पी चेंजेस जे आहे, त्याला कॅल्क्युलेट केलेला होता. होण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे आपले रिएक्शन्स राहतात, त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेले होते आणि हे जे एक्झाम्पल्स आहे, त्यांच्यासाठी आपण एन्थॅल्पी चेंज कॅल्क्युलेट केले. ठीक आहे. मग आपण काय बघितलं त्याच्यानंतर, की आपला हेस लॉ काय राहते? जे आपला हेस लॉ आहे, हेस लॉचं आपलं पूर्ण काय नाव आहे? हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हे आहे आपला हेस लॉ. त्याला आपण स्टेट केला, त्याचा स्टेटमेंट बघितला, की त्याचा काय डेफिनेशन राहते आणि मग त्याला आपण अप्लाय पण केलेलं आहोत. ठीक आहे. तर हे झालं. त्याच्यानंतर मग आपण बघितलेलं होतं, की जे आपले एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज राहतात आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज राहतात. त्यांच्यामध्ये आपण कसे डिफरन्शिएट करू, बरोबर? कारण की हे दोघंही आपले पूर्ण केमिस्ट्रीमधले ते त्याचं बेसिस असतात.
जर आपल्याला हे नाही माहिती आहे की कोणती आपली क्वांटिटी, जितका आपल्याजवळ वस्तू आहे ते त्याच्यावरती डिपेंड करते, ते जाणल्यानंतर अगोदर आपण काहीच नाही करू शकतो. ठीक आहे. हे झाले होते आपले एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मग त्याच्यानंतर आपण स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस जे प्रोसेस असतात त्यांना आपण डिफाईन केला. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय असते, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय असते आणि त्यांचं ऍप्लिकेशन कसं राहते. आता ऍप्लिकेशनचं जेव्हा आपण गोष्ट करतो, ऍप्लिकेशन मध्ये आपण काय बघितलेलं होता, जे आपलं एंट्रोपी आहे, एंट्रोपीला आपण एक्सप्लेन केलेला होता की एंट्रोपी कशा आपला एक थर्मोडायनामिक स्टेट फंक्शन असते आणि कशा आपण त्याला अप्लाय करू स्पॉन्टेनिटीसाठी. ठीक आहे. मग एकदा आपण एंट्रोपी बघितल्या, त्याच्यानंतर आपण कालचे जे सेशन होता त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होता, गिब्स एनर्जीची. आता हे जे गिब्स एनर्जी चेंज आहे त्याला आपण डिनोट कसे करतात, डेल्टा जी. आणि हे जे गिब्स एनर्जी चेंज आहे त्याला आपण फ्री एनर्जी चेंज पण म्हणतात. बरोबर. ठीक. आता एकदा आपण हे पण समजलो की आपला गिब्स एनर्जी चेंज काय राहते किंवा फ्री एनर्जी चेंज काय राहते, त्याच्यानंतर आपण एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश केला डेल्टा जी आणि स्पॉन्टेनिटी मध्ये. डेल्टा जी म्हणजे काय, गिब्स एनर्जी चेंज आणि स्पॉन्टेनिटी यांच्यामध्ये काय रिलेशन राहते ते आपण बघितलेला होता. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितला होता की डेल्टा जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आहे हे दोघांमध्ये काय रिलेशन असते. ठीक आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे ए. तर एकदा आपण त्याचे फॉर्म्युले जे आहे ते आपण एकदा रिवाइज करू. जे आपण गिब्स एनर्जी चेंजचे बघितलेले होते ना, ते आपण बघू एकदा. हा, एक आपला फॉर्म्युला कोणता होता, जी इज इक्वल्स टू एच मायनस टी एस. हे वाला होता. हे होता आपला गिब्स फंक्शन. मग त्याच्यानंतर आपला चेंज इन गिब्स एनर्जी जी होती डेल्टा जी, आणि हे कोणाची असते, सिस्टमची. हे जे डेल्टा जी सिस्टमची आहे त्याचा फॉर्म्युला काय होता, मेन फॉर्म्युला जे होता ते मी लिहून देतो. हे आपला मेन फॉर्म्युला असते. जे आपला मेन फॉर्म्युला आहे ते कोणता आहे, डेल्टा जी सिस्टम इक्वल्स डेल्टा एच सिस्टम मायनस टी इंटू डेल्टा एस सिस्टम मायनस एस सिस्टम इंटू डेल्टा टी. म्हणजे एकदा जे सिस्टम आहे एंट्रोपी त्याचे अगोदर आपण डेल्टा साइन आहे आणि दुसऱ्या केसमध्ये टेम्परेचरच्या समोर आपला डेल्टा साइन. ठीक. आणि मग त्याच्यानंतर जे आपली फेमस आपण इक्वेशन म्हणतो है ना, ते आपण केव्हा सांगतो त्याला, जेव्हा कॉन्स्टंट टेम्परेचर असतं. कॉन्स्टंट टेम्परेचरवर टी आपला डेल्टा टी जे आहे ते 0 होऊन जाते आणि कॉन्स्टंट टेम्परेचरवर डेल्टा टी जर 0 आहे तेव्हा डेल्टा जी जे आहे सिस्टमचा ते किती राहील, डेल्टा एच सिस्टम मायनस टी डेल्टा एच सिस्टम. ठीक. हे झाला. मग टोटल एंट्रोपी जी आहे आपली ते आपल्याला माहिती आहे की काय असते, ते डेल्टा एस सिस्टम सी. ठीक आहे. जितकी एंट्रोपी चेंज झालेली आहे सिस्टमची, आणि मायनस मायनस नाही प्लस आपण करू, ऍड करू त्याच्यामध्ये जे आपली टोटल एंट्रोपी चेंज आहे सराउंडिंगचे ते आपले टोटल राहील. बरोबर. आणि स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी आपण बघितलेला होता की जे डेल्टा जी पाहिजे आपल्याला मायनस डेल्टा जी ते 0 पेक्षा जास्ती पाहिजे. म्हणजे डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस, ते आपला 0 पेक्षा कमी व्हायला पाहिजे. म्हणजे ते नेगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू पाहिली पाहिजे त्याची. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपलं होतं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि त्याच्यानंतर आपलं होतं थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हे दोघांचे आपण स्टेटमेंट पण घेतलेले होते आणि स्टेटमेंटच्या नंतर आपण काय घेतलेलं होतं, हे आपला शेवटचा टॉपिक होता ते होता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वाला. आणि हे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये हे आपला फॉर्म्युला होता. हे जे दोन फॉर्म्युले आहे हे होते, काय होते फॉर्म्युले, डेल्टा जी रिॲक्शनचा जर आपल्याला काढायचा आहे तर आपण त्याच्यामध्ये काय करू, -2.303 RT लॉग के. हे आपलं लॉग स्केल मध्ये आहे. वरचा जे फॉर्म्युला आहे ते आपला
नॅचरल लॉग मध्ये होता. ठीक आहे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की डेल्टाची आहे रिॲक्शनची, त्याचं फॉर्म्युला आपण बघितलेलं होतं डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. आणि हे जे डेल्टा एच आहे ते पण रिॲक्शनचं आहे आणि डेल्टा एस जे आहे ते पण रिॲक्शनचं आहे. ठीक आहे. हे किती झालं आपलं मायनस आर टी एन एन के. तेच फॉर्म्युला आपण त्याला अप्लाय करू त्याच्यामध्ये. मग आपण हे शेवटचे 2 प्रॉब्लेम्स पण घेतलेले होते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इथून आपल्याला घ्यायचं आहे आज आपण बघू हे पूर्ण चॅप्टर जे आपण बघितलेलं आता हे 5 लेक्चरमध्ये त्याचे आपण एक समरी घेऊ. ठीक आहे की याच्यामध्ये काय राहते. चला, तर समरीमध्ये पूर्ण चॅप्टरचे आपण सगळ्यात पहिले सुरू करतो की थर्मोडायनामिक्स जे असते, हे जे फील्ड आहे, थर्मोडायनामिक्सचे जे आपली फील्ड आहे ते आपली डील करते जे एनर्जी चेंजेस असतात कोणतेही केमिकल प्रोसेस किंवा फिजिकल प्रोसेसमध्ये. जे काही एनर्जी चेंजेस असतात त्यांच्यासोबत जेव्हा आपण डील करतो त्याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक्स. आणि हे थर्मोडायनामिक्स आपल्याला कशाप्रमाणे ते आपली मदत करते की आपण हे जे चेंजेस आहे त्याला क्वांटिटेटिव्हली आपण त्याचा बघू शकतो त्यांना. आणि मग हे जी क्वांटिटी आपण बघितली आणि एक्सपेरिमेंट्स केले त्याच्याने आपण युजफुल प्रेडिक्शन्स करू शकतो की बाबा नंतर आता असं असं होऊ शकते. ठीक आहे. तर हे युजफुल प्रेडिक्शन्स करायसाठी हे खूप आपल्याला आपले उपयोगमध्ये येते. आणि ह्याच्यासाठी आपण काय करतो जे आपलं पूर्ण युनिव्हर्स आहे, पूर्ण युनिव्हर्सला आपण 2 भागांमध्ये डिवाइड करून देतो. कोणते कोणते? एक आहे आपलं सिस्टम आणि दुसरं आहे सराउंडिंग. ठीक आहे. आता जे काही आपले केमिकल किंवा फिजिकल प्रोसेस असतात त्याच्यामध्ये काय असते की आपली जे हीट आहे, हीटचं सिम्बल असते क्यू. हे हीटचा इव्होल्युशन होते किंवा ऍब्झॉर्प्शन होते. म्हणजे हीट आपली बाहेर जाते किंवा ते हीट ऍब्झॉर्ब करून घेते. जे काही आपलं सिस्टम आहे ते हीटला ऍब्झॉर्ब करून घेते. ठीक आहे. एकच काहीतरी होईल आणि त्याचं काहीतरी पार्ट जे असेल ते आपला वर्कमध्ये कन्व्हर्ट होऊन जाते. ठीक आहे. जे आपला हीटचा काही पार्ट आहे ते वर्कमध्ये पण कन्व्हर्ट होते. हे जे आपले क्वांटिटीज आहे हे आपले कशाने रिलेटेड आहे आता जे आपला पहिला लॉ होता थर्मोडायनामिक्सचा त्याच्यामध्ये आपण बघितलेला होता की जे हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क हे जे तिघही टर्म्स आहे हे आपले एकामेकासोबत कसे रिलेटेड असतात. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू हे आपला आहे फॉर्म्युला. आणि हे काहीच नाही आहे, हे आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जे म्हणतात आपण तेच आहे. ठीक आहे. डेल्टा यू जे आहे ते आहे आपली चेंज इन इंटरनल एनर्जी आणि हे फक्त इनिशियल आणि जे फायनल स्टेट्स असतात त्या सिस्टमचे त्याच्यावर डिपेंड करते. ठीक आहे. तुम्ही कोणत्या पाथने त्याला तिथे आणलेलं आहे त्याच्यावर काहीच त्याचा इंटरनल एनर्जीवर काहीच फरक नाही पडत. ठीक आहे. हे म्हणूनच आपण त्याला स्टेट फंक्शन म्हणतो. पण हे होती गोष्ट इंटरनल एनर्जीची. आता जे आपले बाकीचे 2 आहे, एक आहे हीट आणि दुसरं आहे वर्क. हे जे हीट आणि वर्क आहे ते आपले पाथवर डिपेंड करतात आणि हे आपले म्हणूनच जे स्टेट फंक्शन्स नाहीये. ठीक आहे. आणि आपण काय करतो जे साइन कन्व्हेन्शन्स आहे ते फॉलो करतो. हीट आणि वर्कसाठी साइन कन्व्हेन्शन्स असतात. कोणते साइन कन्व्हेन्शन्स? आपण पॉझिटिव्ह साइन केव्हा देऊ? जेव्हा जे हे क्वांटिटीज आहे हीट किंवा वर्क हे सिस्टममध्ये ऍड होत आहे. ठीक आहे. म्हणजे आपण सिस्टमला हीट दिलेली आहे किंवा सिस्टमवर वर्क केलेलं आहे. तेव्हा आपण असं म्हणतो की हे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आणि जर आपण कोणत्याही सिस्टम मधून हीट बाहेर काढली किंवा त्या सिस्टमनी सराउंडिंगवर वर्क केला तेव्हा आपण त्याला म्हणतो की साइन कोणतं होईल? निगेटिव्ह साइन. समजलं? सोपं आहे.
चला, आता जे ट्रान्सफर ऑफ हीट आहे, एक सिस्टमने दुसऱ्या सिस्टममध्ये जे आपली हीट ट्रान्सफर होते, त्याला आपण मोजू पण शकतो. ठीक आहे? आणि ही जी आपली हीट ट्रान्सफर झालेली होती, त्यांनी काहीतरी टेम्परेचरमध्ये चेंज आणलेला होता. ठीक आहे? आता हे जे टेम्परेचरमध्ये चेंज होता, सपोज करा की एक सिस्टम दुसऱ्या सिस्टमला हीट देत आहे. तर दुसरा सिस्टम आहे आपला, त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढेल. बरोबर? आणि हे जे आपलं टेम्परेचर वाढला, त्याचं मॅग्निट्यूड कोणत्या पॅरामीटरवर डिपेंड करते? तर ते असते आपलं हीट कॅपॅसिटी. जे ते सबस्टन्सची आपली हीट कॅपॅसिटी आहे, त्याच्यावर डिपेंड करते. हीट कॅपॅसिटीचा आपण सिम्बल काय लिहितो? कॅपिटल सी. ठीक आहे? तर म्हणूनच जे हीट ॲब्सॉर्ब्ड किंवा इव्हॉल्व झालेली आहे, ते आहे क्यू आणि क्यूचं फॉर्म्युला असते सी इंटू डेल्टा टी. ठीक आहे? एक फॉर्म्युला आपल्याला 2 फॉर्म्युला भेटले आतापर्यंत. तिसरा बघा. आता हे झालं आपलं हीटसाठी. दुसरं काय होतं आपलं? वर्क. वर्कसाठी वर्कला जर मोजायचं आहे, तेव्हा वर्क इज इक्वल्स टू काय असते? वर्कचा आपला फॉर्म्युला राहते मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. ठीक आहे? निगेटिव्ह साइन राहील पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही आणि हे राहील आपला जेव्हा गॅसेस एक्सपांड होत आहे. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण हे जे पी एक्सटर्नल लिहितो, एक्सटर्नल प्रेशर, त्याला आपण फक्त पी पण लिहू शकतो. ठीक आहे? जेव्हा आपले इन्फानायटिझमल चेंजेस होत आहे व्हॉल्यूममध्ये. इन्फानायटिझमल चेंजेसचा अर्थ काय राहते, की लहान, 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 लहान आपले चेंजेस होत आहे व्हॉल्यूममध्ये. आणि हे काय करतंय आपलं जे रिव्हर्सिबल वर्क आहे त्याला त्याचं नोटेशन आपल्याला भेटते. त्याचं फॉर्म्युला भेटून जाते. हे जे रिव्हर्सिबल वर्क आहे, ते आपलं किती होतं? मायनस पी इंटू डी जे आपण म्हणतात, की प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणतात ना, तेच आहे हे. फक्त स्मॉल व्हॉल्यूम घेतलेली आहे आपण डी मायनस पी इंटू डी. ठीक आहे? आणि हे कंडिशनमध्ये आपण गॅस इक्वेशनचा पण प्रयोग करू शकतो. गॅस इक्वेशन काय होती आपली? पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. ठीक. तर आता हे वाला जे पहिला पार्ट होता, याच्यामध्ये आपण कोणते कोणते इक्वेशन घेतले ते आपण बघू. ठीक आहे? सगळ्यात पहिले आपण बघितला की जे आपलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, त्याचे आपण एक इक्वेशन बघितली, हे वाली. ठीक आहे? मग त्याच्यानंतर दुसरी होती आपली क्यू इज इक्वल्स टू सी टी, हे वाली इक्वेशन. मग होती आपली वर्क इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मग त्याच्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेससाठी आपण बघितलं की मायनस पी इंटू डी व्ही. आणि त्याच्यानंतर शेवटचा आपला होता पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. बरोबर? चला, ठीक आहे. तर हे होतं आपला पहिला वाला. आता दुसरा आपण पार्ट बघू. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, की कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर जे आपलं वर्क डन राहते ते शून्य राहते. काहीच वर्क नाही होत. आणि ह्या केसमध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये जे आपलं चेंज इन इंटरनल एनर्जी आहे, ते इक्वल्स राहते आपला क्यूव्ही. क्यूव्ही म्हणजे काय? की हीट ट्रान्सफर जे झालेलं आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर, ते आपलं असते क्यूव्ही. ठीक आहे? पण जेव्हा आपण हे केमिकल रिएक्शनचा अभ्यास केला होता, तेव्हा आपण कॉन्स्टंट प्रेशर नेहमी आपण कोणतं घेतो? कॉन्स्टंट प्रेशर घेतो. व्हॉल्यूमला नाही कॉन्स्टंट घेत आपण, कॉन्स्टंट प्रेशरवर घेतो. तर आपण दुसरं स्टेट फंक्शन इथे आता डिफाईन केलं होतं याच्यासाठी आणि ते होतं एन्थॅल्पी. जे आपलं एन्थॅल्पी चेंज राहते. एन्थॅल्पी चेंज म्हणजे डेल्टा एच. त्याचं फॉर्म्युला असते डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. आणि हे आपण डायरेक्टली काढू शकतो. जितके आपले कॉन्स्टंट प्रेशरवर हीट चेंजेस झालेले आहे, त्याच्याने आपण याला डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे याच्यासाठी काय असते, डेल्टा एच इज इक्वल्स टू क्यू पी म्हणजे हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. वर आपण काय बघितलेलं होता? कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर. ठीक आहे? हे होतं ना इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर वर्क डन 0 आणि
डेल्टा यू इज इक्वल्स टू काय होता, क्यूव्ही. आणि मग त्याच्यानंतर कॉन्स्टंट प्रेशरसाठी आपण बघितलेला होता एन्थॅल्पी चेंज जे आहे डेल्टा एच, त्याचा फॉर्म्युला काय होता, डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. आणि कॉन्स्टंट प्रेशरवर आपला जे डेल्टा एच होता ते काय होतं, क्यूपी. ठीक आहे. आता खूप सारे प्रकारचे आपले एन्थॅल्पी चेंजेस राहतात. फेज मध्ये चेंज होते, जसं की आपला मेल्टिंग झाला, वेपरायझेशन आणि सब्लिमेशन. हे आपले युजली कॉन्स्टंट टेम्परेचरवर असतात. ठीक आहे. आणि ह्याला आपण कॅरेक्टराइज करू शकता एन्थॅल्पी चेंजेसनी. हे जे एन्थॅल्पी चेंजेस राहतात ते आपले नेहमी पॉझिटिव्हच राहतात. ठीक आहे. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन जे आहे, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थॅल्पी ऑफ कंबशन आणि बाकीचे जे आपले एन्थॅल्पी चेंजेस आहे, त्यांना आपण कॅल्क्युलेट करू शकता हेस लॉचा प्रयोग करून. आता हेस लॉ जे आहे, हेस लॉ आपलं पूर्ण नाव आपण बघितलेलं होतं याचं. याचं पूर्ण नाव असते हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन्स. हेस लॉचा आपला फॉर्म्युला कशा असते, डेल्टा एच ऑफ रिॲक्शन ते राहते समेशन ए आय डेल्टा एफ एच प्रोडक्ट. आणि त्याच्यामधून आपल्याला मायनस करायचं असते रिॲक्शनचा डेल्टा एच. ठीक आहे. हे पूर्ण फॉर्म्युला जे हेस लॉ आहे आपला, त्याचं फॉर्म्युला कसं होईल, प्रोडक्ट मायनस रिॲक्टन्स. जितकी आपली एन्थॅल्पीचा टोटल होता त्याच्यामध्ये प्रोडक्ट मायनस रिॲक्टन्स. आणि मग गॅशियस स्टेटमध्ये, गॅशियस स्टेटमध्ये जे आपलं डेल्टा एच रिॲक्शन राहते ते काय असते, आपलं समेशन असते ते बॉन्ड एन्थॅल्पीचा जे आपले रिॲक्टन्सची आहे. रिॲक्टन्स जितकी आपली बॉन्ड एन्थॅल्पीज आहे त्याचा सम मायनस प्रोडक्ट्सची जी आपली बॉन्ड एन्थॅल्पीज आहे त्यांचा सम. ठीक आहे. इथे बघा, आता इथे आपला रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट आहे, पण वरच्या रिॲक्शन मध्ये काय होतं, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. हे जे दोघेही आहे आपले, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. गॅशियस स्टेटमध्ये जे आपलं बघू आपण, त्याच्यामध्ये काय राहील, जर आपण बॉन्ड एन्थॅल्पी घेत आहोत तर आपल्याला रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट करायचं आहे आणि प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट नाही. ठीक आहे. आता जे पहिला लॉ आहे आपला थर्मोडायनामिक्सचा, ते आपल्याला गाईड नाही करत की केमिकल रिएक्शनचं डायरेक्शन कुठे असेल. ठीक आहे. म्हणजे कोणत्या डायरेक्शन मध्ये ती रिएक्शन जाणार आहे. म्हणजे जर आपल्याला असं म्हणायचं आहे एक स्टेटमेंट मध्ये, ते आपल्याला कोणतीही केमिकल रिएक्शनची ड्रायव्हिंग फोर्स काय असते त्याच्याबद्दल काहीच नाही सांगत ते. आयसोलेटेड सिस्टमसाठी जे चेंज इन इंटरनल एनर्जी राहते ती शून्य राहते. ठीक आहे. म्हणूनच इथे आपण दुसरं अजून एक स्टेट फंक्शन डिफाईन केलं, ज्याचं नाव काय होतं, एंट्रोपी. आणि त्याचं सिम्बल आहे कॅपिटल एस. आता एंट्रोपी आपली काय असते, एंट्रोपी आपलं असं मेजर आहे कोणाचा डिसऑर्डर किती आहे किंवा रॅन्डमनेस किती आहे. एक सिस्टम मध्ये किती डिसऑर्डर आहे, किती रॅन्डमनेस आहे, त्याचं आपलं मेजर असते एंट्रोपी. कोणतेही स्पॉन्टेनियस चेंज साठी जे आपली टोटल एंट्रोपी चेंज आहे ते पॉझिटिव्ह राहते. म्हणूनच कोणत्याही आयसोलेटेड सिस्टमसाठी चेंज इन इंटरनल एनर्जी जे राहील ते आपली शून्य राहील. म्हणजे जे डेल्टा एस आहे चेंज इन एंट्रोपी ते आपलं 0 पेक्षा जास्ती राहणार. म्हणूनच जे आपलं एंट्रोपी चेंज आहे ते डिस्टिंग्विश करते. ठीक आहे. काही डिफरन्शिएट करते एक स्पॉन्टेनियस चेंजला. कोणतं एक आपला प्रोसेस आहे ते स्पॉन्टेनियस आहे आणि दुसरा आपला नॉन स्पॉन्टेनियस आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे तर आपण काय घेऊ, एंट्रोपी घेऊ. आणि तसंच जर आपण एनर्जी चेंज घेतला त्याच्याने आपण डिस्टिंग्विश नाही करू शकणार की हे स्पॉन्टेनियस आहे किंवा नॉन स्पॉन्टेनियस आहे. त्याच्यासाठी फक्त आपल्याला एंट्रोपी चेंजेस घ्यावा लागेल. आता जे आपले एंट्रोपी चेंजेस आहे त्यांना आपण मोजू पण शकता. इक्वेशन आहे आपल्याजवळ आणि ती इक्वेशन आपली खूप महत्वाची होती. काय होतं त्या इक्वेशन मध्ये बघा, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. हे होतं आपलं मुख्य इक्वेशन. ठीक आहे. आणि हे कोणासाठी होतं, एक रिव्हर्सिबल प्रोसेससाठी.
आता क्यू रिव्हर्सेबल अपॉन टी हे काय आहे? काहीच नाही आहे, एंट्रोपी आहे. हे आपला इंडिपेंडेंट ऑफ पाथ राहते. पण ते पाथने तुम्ही तिथे आलेले आहो त्याच्यावर हे डिपेंड नाही करत. ठीक आहे, ते आपलं इंडिपेंडेंट राहत. हे होतं आपलं एंट्रोपीचा कॉन्सेप्ट. मग हे सगळं जेव्हा आपण बघितलं त्याच्यानंतर एक अजून आपला कॉन्सेप्ट आला होता गिब्स एनर्जीचा. आता केमिकल रिएक्शन जे असतात ते आपण जनरली कॉन्स्टंट प्रेशरवर करतो. गिब्स एनर्जी जे आहे ते आपलं एंट्रोपी आणि हे जे एन्थॅल्पी जे असतात सिस्टमचे त्याच्याने रिलेटेड राहते. ठीक आहे, कोणतीही सिस्टम आहे त्याच्यामध्ये एंट्रोपी चेंज आहे आणि एन्थॅल्पी चेंज आहे. तर हे जे चेंजेस आहे त्याच्याने ते रिलेटेड आहे. एक इक्वेशन आहे, कोणती इक्वेशन? डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एच. बरोबर. स्पॉन्टेनियस चेंज साठी जे डेल्टा जी आहे सिस्टमचा ते 0 पेक्षा कमी व्हायला पाहिजे, म्हणजे नेगेटिव्ह मध्ये व्हायला पाहिजे. आणि इक्विलिब्रियमवर डेल्टा जी जे आहे सिस्टमचा ते 0 पाहिजे. ठीक आहे. स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज जे आहे ते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सोबत रिलेटेड आहे. आणि त्याचा आपलं कोणता इक्वेशन होता? डेल्टा जी रिएक्शनचा इज इक्वल्स टू मायनस आर टी एल एन के. ठीक आहे. के काय आहे ते? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आणि के आपण याचं हे इक्वेशन पासून कॅल्क्युलेट पण करू शकतो जर आपल्याला डेल्टा जी माहिती आहे रिएक्शनचा. आणि डेल्टा जी रिएक्शनचा जर काढायचं आहे तेव्हा आपण ते कसं काढू? डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. ठीक आहे. आता हे इक्वेशन मध्ये टेम्परेचर जे आहे ते आपले खूपच इम्पॉर्टंट फॅक्टर असते. खूप सारे रिएक्शन्स जे आपले नॉन स्पॉन्टेनियस राहतात कमी टेम्परेचरवर, ते जास्त टेम्परेचर जर आपण दिला तर ते स्पॉन्टेनियस होऊन जातात. ठीक आहे. आणि ते सिस्टमसाठी ज्याच्यामध्ये आपला एंट्रोपी ऑफ रिएक्शन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तर हे होते आपले पूर्ण चॅप्टरची समरी. चला, तर हे होता आपला समरी. आपण पूर्ण एकदा रिवाइज केला चॅप्टरचा. आता आपण घेऊ जे आपले एक्सरसाइजेस आहेत ते घेऊ आपण. ठीक आहे. चला, तर पहिला आपला प्रश्न जे आहे त्याच्यामध्ये आपला एमसीक्यू टाईप ऑफ आहे. एमसीक्यू मध्ये काय दिलेलं आहे? चूज द करेक्ट आन्सर. थर्मोडायनामिक स्टेट फंक्शन इज अ क्वांटिटी. जे थर्मोडायनामिक स्टेट फंक्शन असतात ते कोणती क्वांटिटी आहे? पहिला ऑप्शन आहे यूज टू डिटरमाइन हीट चेंज. दुसरा, whose value is independent of path. तिसरा आहे यूज टू डिटरमाइन प्रेशर व्हॉल्यूम वर्क. चौथा ऑप्शन काय आहे आपला? whose value depends on temperature only. हे बरोबर आहे का? नाही. पहिला वाला नाही, हे पण नाही. ते आपल्याला माहिती आहे स्टेट फंक्शन जे राहतात ते इंडिपेंडेंट ऑफ पाथ असतात, म्हणजे याचा उत्तर काय होईल? सेकंड ऑप्शन. चला, दुसरा वाला. फॉर द प्रोसेस टू अकर अंडर एडियाबॅटिक कंडिशन. करेक्ट कंडिशन आहे. ठीक आहे. एडियाबॅटिक कंडिशन आहे म्हणजे जे आपली हीट आहे ती 0 व्हायला पाहिजे. चेंज इन टेम्परेचर 0 पाहिजे का नाही? हे झालं आपलं आयसोथर्मल प्रोसेस. डेल्टा पी 0 म्हणजे आयसोबारिक प्रोसेस. वर्क डन 0 म्हणजे आयसोकोरिक म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर होत आहे. एडियाबॅटिक म्हणजे जी हीट एक्सचेंज आहे ते आपलं 0 आहे. ठीक आहे. चला, तर हे झाले 2 प्रश्न. तिसरा प्रश्न बघा आता. एन्थॅल्पी ऑफ ऑल एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट्स आर. हे एन्थॅल्पी दिलेली आहे. ठीक आहे, डेल्टा जी नाही. एन्थॅल्पी आपली जी असते सगळे जितके आपले एलिमेंट्स आहे त्यांची एन्थॅल्पी स्टँडर्ड स्टेट्स मध्ये किती असते? युनिटी असते का? नाही. डेल्टा झिरो नाही. डिफरंट फॉर इच एलिमेंट नाही. ते आपली 0 असते. कोणतेही एलिमेंट घ्या तुम्ही त्यांचे स्टँडर्ड स्टेट मध्ये जे एन्थॅल्पी राहते ते 0 राहते. ठीक आहे. आता आपल्याला दिलेली आहे डेल्टा यू ऑफ कंबशन ऑफ मिथेन. जे कंबशन ऑफ मिथेन आहे त्याच्यासाठी
जे चेंज इन इंटरनल एनर्जी ते आहे आपली -x किलो जूल पर मोल. आता याच्यासाठी जी आपली डेल्टा एच ची व्हॅल्यू राहील ते किती राहील ते आपल्याला सांगायचं आहे. आता याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला याची बॅलन्स्ड जे केमिकल इक्वेशन आहे ते लिहावं लागेल. कंबशन ऑफ मिथेनची जी आपली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे ते कशी असते, CH4 गॅसमध्ये, ठीक आहे, प्लस ट्वाइस O2 हे पण गॅसमध्ये आहे. याच्याने आपल्याला काय भेटते, CO2 गॅस प्लस आपल्याला 2 मॉलिक्युल्स वॉटरचे भेटतात लिक्विडमध्ये, ठीक आहे. हे झाली आपली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता याच्यामध्ये आपल्याला डेल्टा एन जी काढायचं आहे, म्हणजे डिफरन्स इन नंबर ऑफ मोल्स प्रोडक्ट आणि रिएक्टंटचे, पण हे आपले गॅशियस फेज मध्ये व्हायला पाहिजे. प्रोडक्ट मध्ये किती आहे, 1 आणि रिएक्टंट मध्ये 2, 1 मायनस 2 आणि 3, 1 मिथेनचा पण 1 मायनस 3 म्हणजे किती झाला, -2 झाला, ठीक आहे. आता डेल्टा एच जे आपलं असेल, डेल्टा एच आपलं असते डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी, ठीक आहे. हे फॉर्म्युला असते, म्हणजे डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू किती दिलेला आहे, -x प्लस डेल्टा एन जी आर टी, डेल्टा एन जी किती -2 म्हणजे -2 RT, म्हणजे हे आपला जे इंटरनल एनर्जी आहे त्याच्यापेक्षा कमीच राहील, कारण की नेगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू वाढत आहे याची. याचं उत्तर काय होईल, तिसरा ऑप्शन, ठीक आहे. तर हे होतं आपलं चौथा क्वेश्चन. आता आपण बघू पाचवा. पाचवा क्वेश्चन जे आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मिथेन, ग्राफाइट आणि डायहायड्रोजन यांचे आपल्याला एन्थॅल्पी ऑफ कंबशन दिलेलं आहे 298 केल्विनवर. ते किती आहे ते व्हॅल्यूज दिलेले आहे आपल्याला. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आपल्याला काढायचं आहे CH4 गॅससाठी, ठीक आहे. ते किती राहील ते आपल्याला बघायचं आहे. आता विचार करा एक मिनिट तुम्ही याचा. हे कंबशन वाले आपले दिलेले आहे एन्थॅल्पी, याचा समोर तुम्ही बघू शकता इथे नेगेटिव्ह आहे ना, आणि आपल्याला हे तर माहितीच आहे की कंबशन म्हणजे काय असते, एक्झोथर्मिक रिॲक्शन, ठीक आहे. तर आपल्याला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आपल्याला काढायचं आहे मिथेनचा. दिलेला आपल्याला कंबशनची एन्थॅल्पी आहे, पण आपल्याला काढायचं काय आहे, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता याच्यासाठी काय करू आपण, याच्यासाठी आपल्याला 3 इक्वेशन्स लिहावं लागेल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे हेस लॉ. हे वाला जे हेस लॉ आहे ते आहे आपला कॉन्स्टंट हीट समेशनचा, ठीक आहे. तर याच्यामध्ये CH4 गॅस प्लस 2O2 आपल्याला काय भेटते, CO2 प्लस वायस2, हे झालं कंबशनसाठी. आता कार्बन सॉलिड आपण रिॲक्ट करू त्याचा एक मॉलिक्युल ऑक्सिजन सोबत जे गॅशियस स्टेट मध्ये आहे, आपल्याला काय भेटते, CO2 गॅस. तसंच H2 गॅसचा आपण कंबशन करू हाफ O2 सोबत, तर आपल्याला भेटते H2O लिक्विड. त्याच्यासाठी पण आपल्याला दिलेली आहे एन्थॅल्पी ऑफ कंबशन. आपल्याला जे इक्वेशन घ्यायचं आहे, जे फॉर्मेशन आहे मिथेनचा, त्याचं इक्वेशन काय राहील, कार्बन सॉलिड प्लस ट्वाइस H2 जे गॅशियस स्टेट मध्ये राहील आपल्या, आणि आपल्याला काय भेटेल, CH4 गॅस. CH4 गॅस म्हणजे मिथेन. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जी आपली तिसरी इक्वेशन होती त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल 2 सोबत. त्याला ऍड करा आपण इक्वेशन सेकंड सोबत, आणि त्याच्यामधून आपण मायनस करू इक्वेशन 1. त्याच्याने आपल्याला जे करेक्ट आन्सर भेटते ते किती भेटते, -74.8 किलो जूल पर. आणि हे वाला ऑप्शन आपला कोणता आहे, पहिला ऑप्शन. तर हे झाला. ह्याच्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, काहीच नाही, तेच आहे तसंच कॉन्सेप्ट आहे जे आपण
सॅम्पल क्वेश्चन्स होते ना चॅप्टरच्या आतमधले इंटरनल वाले, तेच आहे. इथे फक्त आपलं आहे हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. ठीक आहे. चला, हे झालं आपलं 5वा प्रश्न. याच्या नंतर आपण घेऊ 6वा प्रश्न. आता 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला एक रिॲक्शन दिलेली आहे. ए प्लस बी ते रिॲक्ट करतात आणि आपल्याला काय भेटते? सी प्लस डी आणि प्लस क्यू म्हणजे हीट इथे इव्हॉल्व्ह होत आहे. ठीक आहे. आणि याचा अजून काय दिलेलं आहे की याच्यामध्ये पॉझिटिव्ह एंट्रोपी चेंज आहे. म्हणजे डेल्टा एस ची जी व्हॅल्यू आहे ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. रिॲक्शन विल बी, पहिला ऑप्शन आहे आपला पॉसिबल ऍट हाय टेम्परेचर, दुसरा आहे पॉसिबल ओनली ऍट लो टेम्परेचर, तिसरा आपला काय आहे नॉट पॉसिबल ऍट एनी टेम्परेचर आणि चौथा आहे आपला पॉसिबल ऍट एनी टेम्परेचर. तर हे आपल्याला बघायचं आहे. आता याच्यासाठी तुम्ही मला सांगा की जे डेल्टा एस आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह दिलेलं आहे. जर डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे म्हणजे स्पॉन्टेनियस आहे. आता टेम्परेचरचं काय आपलं असेल का? काहीच नाही असेल इथे. तर हे आपला कोणतंही टेम्परेचर तुम्ही घ्या, त्या टेम्परेचरवर हे आपली रिॲक्शन पॉसिबल होणार. म्हणजे याचं जे उत्तर असेल ते आपलं लास्ट ऑप्शन असेल. ठीक आहे. चल, तर हे होता आपला 6वा क्वेश्चन. चला, 7वा क्वेश्चन बघू आपण. 7वा क्वेश्चन आपला काय आहे? एक प्रोसेसमध्ये 701 जूल हीटची ऍब्झॉर्ब झाली एक सिस्टम मध्ये आणि 324 जूल जो होता वर्क ते सिस्टमने केला होता. चेंज इन इंटरनल एनर्जी किती आहे या प्रोसेसमध्ये? आता चेंज इन इंटरनल एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. सिस्टम हिची हीट ऍब्झॉर्ब केली ते प्लस मध्ये येईल. ठीक आहे. म्हणजे क्यू किती झाला? प्लस 701 जूल आणि वर्क डन बाय द सिस्टम आहे. ठीक आहे. बाय द सिस्टम म्हणजे कोणता साइन होईल? हे नेगेटिव्ह. नेगेटिव्ह मध्ये किती होईल? -394 जूल. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ती किती होईल? 701 मायनस 394 जूल. तर आपला आन्सर काय येईल? 307 जूल. ठीक आहे. 307. तसंच बघा 8व्या प्रश्नासाठी रिॲक्शन आहे सायनामाइडचा. सायनामाइड म्हणजे NH2Cl सॉलिड स्टेट मध्ये असते. याची रिॲक्शन होत आहे डायऑक्सिजन सोबत. ठीक आहे. बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये. आणि डेल्टा यू जो होता, डेल्टा यू आपण काढला इथे, तर डेल्टा यू आपला आला -742.7 किलो जूल पर मोल. हे होता 298 केल्विनवर. आपल्याला एन्थॅल्पी चेंज काढायचा आहे रिॲक्शनसाठी आणि हे रिॲक्शन होत आहे 298 केल्विनवर. ठीक आहे. रिॲक्शन पण तुम्हाला दिलेली आहे. NH2CN गॅस ते आपलं रिॲक्ट करते 3/2O2 सोबत. हे पण आपलं गॅस स्टेट मध्ये आहे आणि आपल्याला काय भेटते? N2 गॅस प्लस CO2 गॅस प्लस H2O लिक्विड. हे आपल्याला भेटत. आपल्याला फक्त एन्थॅल्पी चेंज काढायचा आहे. आता डेल्टा एनजी बघा इथे किती होईल? प्रोडक्ट्स मध्ये 2 आहे आणि गॅस मध्ये 3/2 प्लस 1 आहे. ठीक आहे. डेल्टा एनजी किती झाला? 2 मायनस 3/2 म्हणजे 1/2 मोल. आर ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, टी ची व्हॅल्यू पण माहिती आहे. डेल्टा एच चा फॉर्म्युला आपला राहते डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. ठीक आहे. तेच आपल्याला फक्त व्हॅल्यूज इथे टाकायचे आहे, तर आपल्याला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. मग याचं उत्तर किती असते बघा? फॉर्म्युला कोणतं लावलं तुम्ही इथे? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. ठीक आहे. सगळे व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहे इथे. तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्स करायचं आहे इथे. तुम्हाला जे उत्तर येईल ते येईल -741.5 किलो जूल. ठीक आहे. हे राहील आपलं.
आता याच्या नंतर बघा 9वा प्रश्न. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ किलोजूल ऑफ हीट necessary to raise the temperature of 60 gram aluminum from 35 degree Celsius to 55 degree Celsius. आपल्याला हीट जे आहे त्याचा किती हीट आहे ते आपल्याला काढायचे आहे. जितकी आपल्याला हवी आहे टू रेज द टेम्परेचर. 60 ग्राम जे आपलं होतं अल्युमिनियम, त्याचं आपल्याला टेम्परेचर वाढायचं आहे फ्रॉम 35 टू 55 डिग्री सेल्सिअस. मोलार हीट कॅपॅसिटी जी आहे अल्युमिनियमची ते आहे 24 जूल पर मोल पर केल्विन. ठीक. चला आता आपल्याला सगळ्यात पहिले काढायचं आहे की 60 ग्राम जे अल्युमिनियम आहे आपला, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहे. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स जे आहे ते राहील आपले 60/27 म्हणजे 2.22 मोल. मोलार हीट कॅपॅसिटी जी आहे कॅपिटल सी ते आहे आपली 24 जूल पर मोल पर केल्विन. राइज इन टेम्परेचर किती होत आहे, 55 एक आहे आणि दुसरा 35. 55 मायनस 35 किती झालं, 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे 20 केल्विन. हीट किती इव्हॉल्व्ह होत आहे, आता हीट जे इव्हॉल्व्ह होत आहे त्याचा आपला फॉर्म्युला काय राहते, Q इज इक्वल्स टू CMT. C आहे 24, M आहे आपला 2.22 आणि T आहे 20. आपल्याला भेटते 1.067 किलो जूल. ठीक आहे. कारण की किलो जूल मध्ये आपल्याला काढायचं होतं, किती भेटते 1.067 किलो जूल. ठीक आहे. आणि जे आपला मेन फॉर्म्युला होता इथे ते कोणता होता, Q इज इक्वल्स टू CMT. ठीक आहे. चला मग याच्या नंतर आपला आहे 10वा प्रश्न. आपल्याला एन्थॅल्पी चेंज काढायचा आहे जेव्हा आपण 1 मोल वॉटरला फ्रीज करू 10 डिग्री सेल्सिअसवर टू आईस ऍट -10 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. 1 मोल वॉटर आहे आपल्याजवळ, ते 10 डिग्री सेल्सिअसवर आहे. त्याला आपण फ्रीज करू आणि ते आईस बनेल आणि हे आईसचं टेम्परेचर किती आहे, -10 डिग्री सेल्सिअस. डेल्टा एच फ्युजन जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे 6.03 किलो जूल पर मोल 0 डिग्री सेल्सिअसवर. सीपी पण आपल्याला दिलेला आहे, एक लिक्विड वॉटरचा आहे आणि दुसरा आहे सॉलिड वॉटरचा. ठीक आहे. आणि हे कॉन्स्टंट प्रेशरवर आहे 75.3 जूल पर मोल पर केल्विन आणि दुसरा आहे 36.8 जूल पर मोल पर केल्विन. चला तर याच्यासाठी आपल्याला एक सायकल बनावं लागेल. एक आपलं वॉटर आहे ते आपला 10 डिग्री सेल्सिअसवर आहे. ते सगळ्यात पहिलं आपला कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, H2O लिक्विड 0 डिग्री सेल्सिअसवर. हे जे आहे हे आपलं मग नंतर कन्वर्ट होईल H2O सॉलिड मध्ये जे 0 डिग्री सेल्सिअसवर आहे आणि हे मग आपलं कन्वर्ट होईल H2O सॉलिड जे -10 डिग्री सेल्सिअसवर आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला पूर्ण 3 जे आपले प्रोसेस आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हेस लॉ लावावा लागेल. हेस लॉ जेव्हा आपण लावतो तर हे पूर्ण डेल्टा एच जे राहील पूर्ण प्रोसेससाठी ते आपलं राहील डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. ठीक आहे. डेल्टा H1 किती आहे, 753. डेल्टा H2 जे आहे ते आहे आपला -6030 जूल पर मोल आणि डेल्टा H3 आपला आहे -368. म्हणजे पूर्ण राहील आपला ते किती राहील 753 -6030 -368 जूल पर मोल. म्हणजे हे किती झालं, -5.645 किलो जूल पर मोल. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण आपला मेन जे कॉन्सेप्ट होता ते आपला तेच होता, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. ठीक आहे. चला दुसरा बघा, एन्थॅल्पी ऑफ कंबशन आहे कार्बनचा. ठीक आहे.
कार्बनचा कंबशन होत आहे टू CO2. ते आपली एन्थॅल्पी किती आहे? -393.5 किलो जूल पर मोल. आपल्याला हीट किती रिलीज झालेली आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. अपॉन फॉर्मेशन ऑफ 35.2 ग्राम ऑफ CO2 फ्रॉम कार्बन अँड डायऑक्सिजन गॅस. ठीक आहे. किती फॉर्म होत आहे CO2 ते आपल्याला दिलेलं आहे 35.2 ग्राम. आपल्याला हीट रिलीज काढायची आहे याच्यामध्ये. चला, तर आपली जी इक्वेशन आहे कंबशनची इक्वेशन ते कशी आहे? कार्बन सॉलिड ते रिएक्ट करत आहे 1 मोल ऑक्सिजन सोबत जी गॅसियस स्टेट मध्ये आहे आणि आपल्याला काय भेटते? CO2 गॅस. डेल्टा HC जे आहे एन्थॅल्पी ऑफ कंबशन ते आहे आपली -393.5 किलो जूल पर मोल. आता हे किती होता? 1 मोल साठी होता 44 ग्राम जे आहे CO2 चा, त्याच्या फॉर्मेशन मध्ये किती हीट रिलीज होत आहे? 393. तर म्हणजे 35.2 मध्ये किती होईल? फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. 393.5 इंटू 35.2 अपॉन 44. त्याचं उत्तर काय येते? 314.8 किलो जूल. ठीक आहे. चला, आता जे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आहे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, N2O आणि N2O4 हे आपले जे 4 आहे हे गॅसेस मध्ये आहे, गॅसेस स्टेट मध्ये. त्यांचे आपल्याला एन्थॅल्पीचं फॉर्मेशन दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला डेल्टा H रिएक्शनची व्हॅल्यू काढायची आहे. आणि रिएक्शन आपल्याला कोणती दिलेली आहे? N2O4 गॅस प्लस 3CO गॅस. ते आपल्याला काय देते? N2O गॅस आणि 3CO2 गॅस. आपल्याला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे. आपल्याला डेल्टा H रिएक्शन काढायचं आहे. जे एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन राहील ते किती राहील? तर ते आपले राहील प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. प्रोडक्ट मध्ये किती होईल? 81 प्लस 3 इंटू -393 मायनस. ठीक आहे. मायनस आपल्याला काय करायचं आहे? रिएक्टंट्सचा करायचा आहे मायनस. तर रिएक्टंट्स मध्ये किती होईल हे? 9.7 प्लस 3 इंटू -110. तर हे झालं आपलं पूर्ण. आता याला जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तर आपल्याला भेटते -778 किलो जूल पर मोल. ठीक आहे. म्हणजे हे आपली रिएक्शन एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. कारण की हीट आपली इव्हॉल्व्ह होत आहे. निगेटिव्ह साइन आला ना, म्हणजे हीट आपली इव्हॉल्व्ह होत आहे. ही कोणती रिएक्शन झाली? एक्झोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे. आता 5.13 बघा. एक आपल्याला इक्वेशन दिलेली आहे आणि त्याचा एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन पण दिलेला आहे. काय आहे ते? N2 गॅस प्लस 3H2 गॅस आणि आपल्याला काय भेटत आहे? 2 मॉलिक्युल्स अमोनियाचे गॅसियस स्टेटमध्ये. डेल्टा H रिएक्शन आहे ते आपलं आहे -92.4 किलो जूल पर मोल. आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन काढायचं आहे अमोनिया गॅससाठी. ठीक आहे. जे डेल्टा H आहे अमोनिया गॅससाठी ते किती होईल? -92.4 डिवायडेड बाय 2. कारण की इथे 2 मॉलिक्युल्स साठी आहे नाही, किंवा आपण असं पण म्हणू शकता 2 मोल साठी आहे. आपल्याला एक स्टँडर्ड, मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं, स्टँडर्ड म्हणजे काय? 1 मोल साठी. कोणतेही तुम्ही क्वांटिटी घ्या, स्टँडर्ड म्हणजे 1 मोल साठी. त्याला फक्त 2 सोबत डिवाइड करायचं आहे आणि आपल्याला हे भेटते. ठीक आहे. आता आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. कोणाचा? CH3OH चा. CH3OH आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि आपल्याला डाटा दिलेला आहे. CH3OH लिक्विड ते आपलं रिॲक्ट करते 3/2O2 सोबत, जी गॅसियस स्टेट मध्ये आहे. आणि आपल्याला काय भेटते? CO2 गॅस प्लस 2 मॉलिक्युल्स वॉटरचे. ठीक आहे. याच्यासाठी डेल्टाची रिएक्शन दिलेला आहे. मग सी ग्राफाइट कार्बन आहे ती रिएक्शन करत आहे ऑक्सिजन सोबत ग्राफाइट आणि आपल्याला काय भेटत आहे? CO2. त्याच्यासोबत त्याच्यासाठी आपल्याला डेल्टा H कंबिशन दिलेला आहे. मग याच्यानंतर H2 गॅस ते रिॲक्ट करत आहे हाफ O2 गॅस सोबत आणि आपल्याला भेटते H2O लिक्विड. याच्यासाठी डेल्टा H फॉर्मेशन दिलेलं आहे. आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी फॉर्मेशन कॅल्क्युलेट करायचं आहे CH3OH साठी. ठीक आहे. आपली जी इक्वेशन आहे ते कशी पाहिजे आपल्याला? कार्बन सॉलिड ते रिॲक्ट करते 2 मॉलिक्युल्स H2 सोबत गॅस स्टेट मध्ये
आणि मग 1/2 O2 ते पण गॅस स्टेटमध्ये आणि आपल्याला काय भेटते CH3OH चा 1 मोल भेटते लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे स्टँडर्ड स्टेटमध्ये आहे त्याचं जे आपला एन्थॅल्पी राहील ते पण कोणती राहील? एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. ठीक आहे. याच्यासाठी आता काय करायचं? फक्त तेच करायचं आहे. आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे त्याला मायनस प्लस असं काहीतरी अरिथमेटिक साइन आपल्याला टाकायचं आहे, की आपल्याला आपलं टार्गेट इक्वेशन जे आहे ते भेटेल. ठीक आहे. तर ते जेव्हा आपण करतो तर आपल्याला जे भेटते स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ते किती भेटते? -239 किलो जूल पर मोल. हे होते आपले एक्सरसाइज. ठीक आहे. आणि हे याच्यामध्ये आपल्याला आता समाप्त झालेलं आहे थर्मोडायनामिक्स चॅप्टर. ठीक आहे. चला. थँक